हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण बघणार आहोत पहिलं प्रॅक्टिकल ज्यात आपल्याला अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल करायचा आहे आणि त्या अँड्रॉइड स्टुडिओमध्ये आपल्याला एक इम्युलेटर इन्स्टॉल करायचा आहे, म्हणजे एक अँड्रॉइड फोन इन्स्टॉल करायचा आहे. आणि हे इन्स्टॉल करायच्या आधी तुम्हाला सांगतो, जर तुमचा पी सी किंवा लॅपटॉप हे कॉन्फिगरेशन जास्त चांगले असतील तरच तुम्ही त्यात इम्युलेटर इन्स्टॉल करा, स्वतःचं एक व्हर्च्युअल डिव्हाइस इन्स्टॉल करा. जर तुमच्याकडं तसं कॉन्फिगरेशनचा पी सी किंवा लॅपटॉप नसेल तर तुमचा एक जो फिजिकल फोन आहे तुमचा अँड्रॉइड फोन, त्या फोनमध्ये पण तुम्हाला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करता येईल थ्रू वायफाय. ओके, ते पण मी लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला बघूया. पहिलं आपण काय करून घेऊया, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घेऊया अँड्रॉइड स्टुडिओचा. मी आधीपासूनच डाउनलोड केलेला आहे इथं. ह्याची अँड्रॉइड स्टुडिओ डाउनलोड करायची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. इथं जाऊन तुम्हाला फक्त इथं डाउनलोड बटनवर क्लिक करायचं आहे. डाउनलोड बटनवर क्लिक केला की तुमची फाईल डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर त्यावर डबल क्लिक करून इन्स्टॉल करायचं आहे. 'नेक्स्ट'वर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट हे लोकेशन आहे तसेच ठेवायचे, ह्यात काही चेंजेस करायचं नाही. नेक्स्ट आणि इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे. %100% कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्टवर परत क्लिक करायचं आहे आणि फिनिशवर क्लिक करायचं आहे. इथं डोंट सेंडवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट, स्टँडर्ड, नेक्स्ट, नेक्स्ट, एक्सेप्ट, नेक्स्ट. आता ह्याला इन्स्टॉलेशनला जरासा वेळ लागेल, तर इन्स्टॉलेशन कंप्लीट होऊ द्यायचं आहे. आणि इन्स्टॉलेशन करताना ह्यात तुम्हाला नेटची जास्त गरज आहे. ह्यात इंटरनेट अनलिमिटेड लागणार, कारण की जास्त फाईल्स तो डाउनलोड करतो, 1-1 GB डाउनलोड करतो. ओके, सो स्टोरेज पण जास्त लागणार तुम्हाला. आणि जर कॉन्फिगरेशन बनाय गेला तर तुम्हाला कॉन्फिगरेशन हे मिनिमम तुम्हाला 8 GB रॅम लागणार आणि कोर i5च्या वर व्हर्जन लागणार, त्याचा प्रोसेसर लागणार. ओके, मग असे आपलं अँड्रॉइड स्टुडिओ आणि जे तुम्ही व्हर्च्युअल डिव्हाइस जे इन्स्टॉल करणार आहे ते प्रॉपर होईल. तर डाउनलोडिंग हे कंप्लीट झालं आहे. फिनिशवर क्लिक करायचं आहे. आपला अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल झाला आहे सक्सेसफुली. तर आता आपल्याला एक एम्युलेटर इन्स्टॉल करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला मोर ॲक्शन्समध्ये जायचं आहे. मोर ॲक्शन्समध्ये गेल्यानंतर व्हर्च्युअल डिव्हाइस मॅनेजरमध्ये जायचं आहे. ह्यात बाय डिफॉल्ट तुम्हाला एक एम्युलेटर इन्स्टॉल केलेला मिळेल. ज्यावेळी आपण इन्स्टॉल करतो तो त्यावेळी एक एम्युलेटर पण ते इन्स्टॉल करून देतं. त्याला आपण रन करून बघूया प्रॉपर इन्स्टॉल झालं आहे का नाही.
तर बघू शकता आपला फोन हा प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे. इथं इम्युलेटर याला म्हणतात. हे व्हर्च्युअल डिव्हाइस आहे, म्हणजे ह्याला फिजिकल डिव्हाइसची काही गरज नाही. आपली ॲप्लिकेशन आपण इथं रन करून बघू शकतो. तर आता हा जो माझा लॅपटॉप आहे हा लो कॉन्फिगरेशनचा आहे, त्यामुळे मला जर समजा तुमचा पण तसंच असेल, प्रॉब्लेम येत असतील, खूप प्रॉब्लेम येत असेल, तर सरळ काय करा, हा जो व्हर्च्युअल डिव्हाइस आहे हा डिलीट मारा आणि आपला फिजिकल जो स्वतःचा फोन आहे तो फोन कनेक्ट करून आपण त्यात ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकतो आहे. आता मी ह्याला क्लोज केले. आता ह्याला मला नको असेल, ह्याच्यानं कसं होतं आपलं लॅपटॉप जास्त करून लॅग इश्यूज येतात, प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे काय करतो ह्याला मी डिलीट मारून टाकतो. इथून व्हर्च्युअल डिव्हाइस मी डिलीट मारला. जर तुमचा लॅपटॉप हा गेमिंगचा असेल किंवा जास्त कॉन्फिगरेशन त्यात ग्राफिक कार्ड्स पण असतील तर व्हर्च्युअल डिव्हाइस यूज केला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर तुम्हाला नाही फिजिकल डिव्हाइसचा यूज करायचा आहे तर माझ्याकडे एक फिजिकल डिव्हाइस आहे, तो मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो. तर हा एक माझ्याकडे फिजिकल डिव्हाइस आहे. ह्या फिजिकल डिव्हाइसला मला अँड्रॉइड स्टुडिओला कनेक्ट करायचं आहे. तर त्यासाठी पहिलं आपण एकाच वायफायला कनेक्ट असणं गरजेचं आहे. हा जो लॅपटॉप आहे हा जो वायफायला कनेक्टेड आहे त्याच वायफायला हा फोन कनेक्टेड असला पाहिजे. आता तुम्हाला सेटिंग्समध्ये जायचं. मी स्क्रीन ही व्हिडिओमध्ये शेअर केली आहे, तुम्ही बघू शकता. ह्यामध्ये तुम्हाला सेटिंग्समध्ये जायचं आहे. तुमच्या फोनच्या सेटिंग्समध्ये गेला की खाली अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये जायचं आहे. अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये तुम्हाला व्हर्जन हा शब्द हुडकायचा आहे. व्हर्जनवर क्लिक करायचं आहे. इथं व्हर्जन नंबर लिहिला आहे, ह्याच्यावर 7 वेळा क्लिक करायचं आहे. इथं खाली दिसेल तुम्हाला अजून 3 वेळा क्लिक करायचं आहे, 1 वेळा. इथं लॉक तुम्हाला लॉक सेट करायचं, तुमचा जो होम स्क्रीनचा लॉक आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल खाली की यू आर नाव ऑन डेव्हलपर मोड, म्हणजे डेव्हलपर मोडमध्ये तुम्ही गेला आहे. आता डेव्हलपर मोड हा तुम्हाला शब्द सर्च करायचा. जर तुमच्या सेटिंगमध्ये वर ऑप्शन असेल डेव्हलपर ऑप्शन हा सर्च करायचा आहे. जर तुम्हाला तुमचा OnePlusचा फोन असेल तर तुम्हाला इथं ॲडव्हान्स सेटिंगमध्ये ऑप्शन दिसेल. खाली इथं तुम्हाला डेव्हलपर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. डेव्हलपर ऑप्शनमध्ये खाली जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल वायरलेस डिबगिंग, त्याला ऑन करायचं आहे. ऑलवेज अलाव करायचं आहे. अलाव करून झाल्यानंतर इथं जे तुम्हाला ऑप्शन दिसते त्याच्यावरच क्लिक करायचं आहे. परत इथं तुम्हाला पेअर डिव्हाइस विथ QR कोड ऑप्शन येईल, याच्यावर क्लिक करायचं आहे. ओके, तुमचा QR कोड चालू होईल. तर इथं तुमच्या ह्याच्यामध्ये पण मोर ॲक्शन्समध्ये गेला अँड्रॉइड स्टुडिओमध्ये तर तुम्हाला इथं व्हर्च्युअल डिव्हाइस मॅनेजरमध्येच जायचं आहे आणि इथं वायफायसारखा एक लोगो दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता हे डिव्हाइस कनेक्ट झालेलं आहे. इथं तुम्हाला इथं क्लोज करायचं आहे. इथं तुम्हाला दिसणार नाही ते डिव्हाइस. तुम्हाला काय करायला लागणार, हा पूर्ण डिव्हाइस मॅनेजर क्लोज करायचा आहे. इथं एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचं आहे तुम्हाला. इथं मी पहिल्यापासून एक प्रोजेक्ट क्रिएट केला होता, तर त्या प्रोजेक्टवर मी क्लिक करतो. त्या प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथं राईट साईडला दिसतंयच. इथं तुम्ही डिव्हाइस मॅनेजर ऑप्शन आहे, तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केला की इथं तुम्हाला तुमचं फोनचं नाव दिसेलच. ओके, याच्यावर क्लिक करून किंवा तुमचा जेव्हा पण तुमचं ॲप्लिकेशन तयार होईल त्यावेळी तुम्हाला तो वर ऑप्शन दिसेल, ह्या साईडला तुमचं फोनचं नाव दिसेल, त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि रनवर क्लिक करायचं. ओके.